जळकोट तालुक्यातील बेळसांगवी इथं मारुती संग्राम रायकवाडे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या। जळकोट तालुक्यातील बेळसांगवी गावात अतिवृष्टीने हजारो एकर शेती पाण्याखाली आली होती। गावाला पुरानं वेढा दिला होता। प्रशासनानं पूर्ण गावातील लोकांना वाढवणा इथं स्थलांतरित करण्यात आले होते। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं हतबल झालेल्या मारुती संग्राम रायकवाडे या 28 वर्षाच्या तरुणानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय। शेतीतून मिळणारं उत्पन्न पाण्यात गेल्यामुळे आता उदरनिर्वाह करायचा कसा या प्रश्नाची उकल न झाल्यानं वैफल्यग्रस्त होऊन या तरुणानं टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवलं आहे। संपूर्ण गावासह बेळसांगवी परिसरातील हळहळ व्यक्त केली जाते। संजय कुमार कांबळे बहुजन विकास अभियानाचे प्रमुख यांनी गळफास घेतलेले मयत मारुती संग्राम रायकवाडे यांच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलंय की गावातला बेळसांगवी गावातला माणूस बाहेर वाढवण्याकडे जाता येत नव्हतं, लाळीकडे जाता येत नव्हतं, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, दक्षिण बाजूला, उत्तर बाजूला माणसाला पर्यायच नव्हता। तरी पण योगायोग निसर्गाच्या आशीर्वादानं वरचं पाणी बंद झालं आणि नदीचं पाणी थोडं हळूहळू कमी झाल्यामुळं कमीत कमी 1500-1600 लोकांचा जीव वाचला। जे तळ्यात पाणी साठवण केलेलं होतं, पहिलेच 2 दिवसापासून गेट बंद होते, पाणी चालू होतं, वरून पाणी वाढत होतं, पण गेट न काढल्यामुळं त्यांच्या चुकीमुळं एकदाच गेट काढण्यात आले। पुन्हा पाणी चालू झाल्या दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचा परिणाम आमच्या पूर्ण गावाला हे वेढा जी पाण्यानं दिलं त्याचं ते कारण आहे। ते शासनाला लक्षातच नव्हतं, गेट खाली आहेत का वरी केले हे तिथल्या नोकरदारालाही माहित नव्हतं, शासनालाही कल्पना नव्हती। शासनानं चौकशी केली नाही आणि त्या नोकरदारानं गेट काढला नाही, त्याच्यामुळे हे नुकसान झाली। जे नुकसान झाली तळ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कमीत कमी 2 एकर 2.5 एकर 2 एकर 2.5 एकर डाव्या आणि उजव्या बाजूला रान पाण्यानं पूर्ण खरबडून गेलं। त्याचे पंचनामे करून आम्हाला जी शासनाची मदत आहे चांगल्या प्रकारे ती मदत मिळावी। एकरी 50,000 रुपयाच्या हिशोबानं हे खरडून गेलेल्या जमिनीला आम्हाला पैसे मिळाव आणि शेतामध्ये जे जनावरं होती मालकालाही माहित नाही वाहून गेलेले, आणि दुसऱ्या दिवशी बघायला गेलं तर जनावरच नाहीत, पण ते वेळे शेतकरी कुणालाही सांगाय नाहीत। दुसऱ्या दिवशी 2 दिवसाला म्हणाल्यात माझी म्हैस नाही, हे नाही, आता काय करतोस उग बस असं म्हणण्यामध्ये म्हशी गेल्यात, त्याचे पंचनामे द्यावं, आता अर्ज कराव आणि सहकार्य करावं पत्रकारनं शासनानं, आणि हे बाजू मांडून पंचनामा करून त्यांच्या गेलेल्या म्हशी जनावर बैल कुणाचे असतील पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई द्यावं एवढं। मी बेळसांगवी गावचा वामन शिवमूर्ती रायकवाडे। पूरग्रस्त नुकसानीमुळं बेळसांगवी गावाला पूर्ण तिरू प्रकल्पातलं पाणी येऊन गावाला वेढा दिला। त्यावेळेस गावाची अशी चहूबाजूनं परिस्थिती झाली की गावातला बेळसांगवी गावातला माणूस बाहेर वाढवण्याकडे जाता येत नव्हतं, लाळीकडे जाता येत नव्हतं, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, दक्षिण बाजूला, उत्तर बाजूला माणसाला पर्यायच नव्हता। तरी पण योगायोग निसर्गाच्या आशीर्वादानं वरचं पाणी बंद झालं आणि नदीचं पाणी थोडं हळूहळू कमी झाल्यामुळं कमीत कमी 1500-1600 लोकांचा जीव वाचला। जे तळ्यात पाणी साठवण केलेलं होतं, पहिलेच 2 दिवसापासून गेट बंद होते, पाणी चालू होतं, वरून पाणी वाढत होतं, पण गेट न काढल्यामुळं
त्यांच्या चुकीमुळं एकदाच गेट काढण्यात आले, पुन्हा पाणी चालू झाल्या दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचा परिणाम आमच्या पूर्ण गावाला हे वेढा जे पाण्यानं दिलं त्याचं ते कारण आहे. ते शासनाला लक्षातच नव्हतं गेट खाली आहेत का वरी केलंय हे तिथल्या नोकरदारालाही माहीत नव्हतं, शासनालाही कल्पना नव्हती. शासनानं चौकशी केली नाही आणि त्या नोकरदारानं गेट काढला नाही. त्याच्यामुळे हे नुकसान झाली. जे नुकसान झाली तळ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कमीत कमी 2 एकर 2.5 एकर 2 एकर 2.5 एकर डाव्या आणि उजव्या बाजूला रान पाण्यानं पूर्ण खरबडून गेलं. त्याचे पंचनामे करून आम्हाला जी शासनाची मदत आहे चांगल्या प्रकारे ती मदत मिळावी. एकरी 50,000 रुपयाच्या हिशोबानं हे खरडून गेलेल्या जमिनीला आम्हाला पैसे मिळाव. आणि शेतामध्ये जे जनावरं होती मालकालाही माहीत नाही वाहून गेलेले, आणि दुसऱ्या दिवशी बघायला गेलं तर जनावरच नाहीत. पण ते वेळे शेतकरी कुणालाही सांगाय नाहीत. दुसऱ्या दिवशी 2 दिवसाला म्हणाल्यात माझी म्हैस नाही, हे नाही. आता काय करतोस उग बस असं म्हणण्यामध्ये म्हशी गेल्यात त्याचे पंचनामे द्यावं, आता अर्ज करावं आणि सहकार्य करावं पत्रकारनं शासनानं, आणि हे बाजू मांडून पंचनामा करून त्यांच्या गेलेल्या म्हशी जनावरं बैल कोणाचे असतील पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई द्यावं, एवढं बोलतो. जय हिंद. मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार. आज आम्ही सर्व आमची टीम बेळसांगी गावामध्ये या ठिकाणी आलो आहोत. कारण बेळसांगीमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मारुती संग्राम रायवाडे 28 वर्षाचा तरुण या सर्व ह्या शासकीय यंत्रणा कंटाळून, कारण गावामध्ये 400-500 एकर जमीन वाहून गेली असताना म्हणजे 1.5 एकरला न्याय कसा भेटेल ही धास्तच खाऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना आहे. सरकारला माझी विनंती आहे, तुम्ही नरभक्षकाच्या भूमिकेमध्ये राहू नका. शेतकऱ्याला संरक्षण करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही असावं ही मी त्यांना विनंती करतो. माणूस मिळाल्यानंतर 1 लाख रुपयाची किंमत लावता, आणि जनावरांची किंमत जास्त आहे माणसापेक्षा, मात्र माणसाची किंमत त्या ठिकाणी राहील नाही. या सरकारला काही माणुसकी आहे का नाही? सरकार डोकं ठिकाणावर आहे का नाही? तुम्ही मेल्यानंतर त्याला न्याय देण्यापेक्षा जिवंतपणे न्याय द्या हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आज जवळपास 500 एकर जमीन या ठिकाणी वाहून गेलेत, मात्र आजपर्यंत पंचनामे नाहीत. मात्र घोषणा करण्यात आहे, कोणतरी आता अधिकारी घोषणा करतं, मागू म्हणतं, पाहू म्हणतं, हे आता चालणार नाही. शेतकरी वैतागलेत. अहो ते शेतकऱ्यांनी आता सांगितले भावना आपल्या, ते शेतकरी म्हणतोय आपण सरकारकडे मागणी करूया. तर सरकारने आपली मागणी मान्य नाही केली, जे उरलं सुरलं काय आपल्या शेतामध्ये आहे, जो काही निघणार आहे क्विंटल 2 क्विंटल, ते देखील आपण विकून त्या सरकारला मदत करूया असा उदारमत्वाचा शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये. पण शासनाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही किती दिवसांनी सरकार शेतकऱ्याची चेष्टा करणार? शेतकऱ्याच्या व्यथा तुम्ही ऐकून घेणार नाहीत. हे सर्व काही प्रकार थांबले पाहिजे आणि अशा घटना महाराष्ट्रात घडू नये. आज रायवाड्याने आत्महत्या केली, तशा आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्याने करू नये. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तो कुण्या सगळीला हरत नाही. म्हणून माझी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही सरकारच्या पुढं ताठपणे उभं राहायचं, अन्यायाविरुद्ध लढायचं. मात्र कधी आत्महत्येचा विचार करून तुम्ही आणि स्वतःचं तुमचे कुटुंब बर्बाद करण्याचं काम तुम्ही करू नये हे मी सांगण्यासाठी आलो आहोत. जय हिंद.